वर्षाचा अनुभव तुम्ही सर्व वेटरनरी बांधवांनी मला दिला आहे। अशाच पद्धतीने आपण पुढे जाऊया। पाचवा बदल केला आहे तो ह्या कॅपमध्ये। आपण जुन्या काळच्या कॅप पाहिल्या तर अशा निळ्या प्रकारच्या असा डोम यायचा आणि तो जर तुटला, आता ते तुटण्याचे कारण काय, पाठीमागे एखादा व्हिजिटर बसला, जोरात हात दाबला, एखादा तुमचा असिस्टंट असेल, किंबहुना ही जी कॅप आहे अगदी पाय टाकताना ह्या कॅप सुद्धा निघून जायच्या, अशा अनेक कारणामुळे ह्या कॅप तुटल्या की त्याचा काय तोटा व्हायचा, तर पहिला तोटा व्हायचा, हा जर कॅप तुटली तर हे झाकण आणि ह्या कंटेनरमध्ये बर्फ निर्माण व्हायचा। बर्फ निर्माण झाला तर ह्या महाराष्ट्रातला कुठलाही पहिलवान डॉक्टर असेल आणि त्यांनी कितीही ताकद लावली तरी तो कंटेनर मधलं कॉर्क निघत नसायचं। माझा तोटा असा व्हायचा की हे न निघल्यामुळे एक तर प्रथम कंटेनर ड्राय ठेवावा लागतो, अन्यथा ड्राय ठेवला तर त्याचा तोटा असा आहे की परत जर कंटेनर भरायचा झाला आणि तो योग्यरित्या माहिती नसल्यामुळे जर दुर्दैवाने चुकीच्या पद्धतीने भरला तरी कंटेनर डॅमेज होऊ शकतो। त्याचा तोटा होतो तो कोणाला, वेटरनरी बांधवाला। आणि दुसरा तोटा, जर हा तसा नाही काढायचा आणि अनकुचीदार गोष्टीने जर हा काढायचा प्रयत्न केला तर हे कॉर्क काढताना तुटूनच निघतं। तुटल्यानंतर इथं कुठं ना कुठं इजा जर झाल्या तर ही अशी वस्तू आहे, बाहेरचा कंटेनर आणि आतला कंटेनर हे दोन्ही कंटेनर एकाच ठिकाणी जॉईन केलेले जातात, त्याला फायबर नेक म्हटलं जातं। आणि फायबर नेकला जर इजा झाली तर कुठलीही कंपनी जगातील गॅरंटी वॉरंटीमध्ये हा कंटेनर दुरुस्तच होऊ शकत नाही। असे दोन्ही तोटे त्या डॉक्टरचे असतात। म्हणून आपण ही कॅप अशा पद्धतीची बनवली आहे की वेल फॅब्रिकेटेड, वेल पॉलिकार्बोनेटचं मटेरियल इतकी उत्कृष्ट बनवली की वर टाकली तरी हे क्रॅचेस वगैरे याला पडत नाही। आणि ह्याच्यामध्ये अजून सुंदर असा बदल केलाय, जरी दुर्दैवाने तुटलीच, गाडी धडकली वगैरे, तर ह्याला अशा पद्धतीच्या नटाची सिस्टम केली की अगदी तुम्ही घरच्या घरी नट बोल्टने काढू शकता आणि जर ही बाजू तुटली तर तुम्ही त्या दुसऱ्या बाजूला देखील तो टाकू शकता। 2-in-1 सिस्टम केली की जेणेकरून लॉंग लाईफ हा फायदा त्या वेटरनरी बांधवाला मिळवला जाईल। अशा पद्धतीची ही कॅपची आपण बदल केले आहे। पुढे जाऊया। अगदी हा कॉर्क आणि ही कॅप जर जुन्या काळी आपण पाहिलं तर ही कॅप अशी जर टाकली तर हा डोम असा असायचा आणि डोम आणि कॉर्क मध्ये 2 सेंटीमीटरचा फरक असायचा। मग त्या 2 सेंटीमीटरचा तोटा काय व्हायचा की डॉक्टर प्रवासात गाडी चालवत असतात, महाग आत काय चाललंय हे ते पाहू शकत नाही। पण आवर्जून मी तुम्हाला बांधवांना सांगतो, तुमचा एक असिस्टंट असेल तर त्याला हे टोपण उघडायला लावा, तर तुम्हाला आतल्या साईडला किमान अशा पद्धतीचं वर्किंग झालेलं दिसन आणि ह्या वर्किंग मध्ये किमान 8 ते 10 ml LN2 पर डे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त इव्हॅपोरेट होतो। म्हणजेच याचा अर्थ